शेतकरी बंधूंनो बघू शकताय 9 गाया खरेदी केलेल्या आहेत एकाच शेतकऱ्यांनी आणि गाया बघू शकता एकदम टॉप लेवलच्या गायी आहेत। हे बघा खरं सोनं घेतलंय आज लोणी बाजारामध्ये। हे बघा 9 गाया घेतल्यात एकाच शेतकऱ्यांनी। 1 2 3 4 5 6 7 8 आणि ही पलीकडे एक 9। हे बघा 9 गाया घेतल्यात एकाच शेतकऱ्यांनी गाया घेतलेल्या आहेत। सविस्तर माहिती जाणून घेऊन नेमका कसा व्यवहार झालाय। नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये। आज मी आलेलो आहे लोणी बाजारमध्ये आणि आजची टॉप खरेदी मी तुम्हाला दाखवणार आहे। एकदम चांगल्या गायी घेतलेल्या आहेत आणि ही जी दावण तुम्ही पाठीमागे बघताय 9 गायीची दावण खरेदी केलेली आहे। कोल्हापूरचे गड इंग्लजचे शेतकरी आहेत, आपल्यासोबत शेतकरी आहेत आणि ह्या ज्या गायी खरेदी केलेल्या आहेत विजय शेठ तुपे आणि अशोक भोदेसाई यांच्याकडनं या गायी खरेदी केलेल्या आहेत। व्यवहार कसा झाला, गायी कशा आहेत, कोणत्या कोणत्या बोलीमध्ये आहेत, शेतकऱ्याच्या भावना काय आहेत, बाजाराबद्दल काय मत आहे, सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहेत। सर्वात प्रथम आपण गायी पाहून घेऊयात। गायी बघू शकता तुम्ही, हे बघा ही एक गाय आहे। ह्या गायीपासून तर पलीकडे त्या काळ्या गायीपर्यंत ह्या 9 गायांची दावण आहे। आपण बघू शकता या सगळ्या ज्या गायी आता ह्या सगळ्या गायी तुपे शेठ यांच्याकडून घेतलेल्या। तुपे शेठ नमस्कार, स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये। आज महाराष्ट्रातले शेतकरी तुम्हाला पाहत आहेत। काय झालं की अनेक दिवसापासून महाराष्ट्रामध्ये अनेक वेगवेगळे बाजार आहेत, परंतु शेतकऱ्याचा विश्वास बसत नाही नेमकं कोणत्या बाजारात जायला पाहिजे, कशी खरेदी करायला पाहिजे, खरेदी केली तर कोणाकडे जायला पाहिजे, ह्या सगळ्या अडचणी असतात। तर काय सांगाल नेमका लोणी बाजारबद्दल? लोणी बाजार म्हणजे कसं आमचं शेतकऱ्याचा 40 एरियातला माल इथे येतो। पूर्ण नगर जिल्ह्यातला माल गोळा होतो आणि प्रत्येक व्हरायटीचा माल जी लागेल शेतकऱ्यासाठी ती गाय इथं उपलब्ध होते। आणि व्यवहार एक असा इतका व्यवहार साधा सरळ सोपा व्यवहार आहे का कुठल्या प्रकारची कोणत्या शेतकऱ्याची दिशाभूल होत नाही। मार्केट कमिटीचं एवढं मोठं आम्हाला योगदान आहे का एक सिस्टीम मध्ये बाजार चालला पाहिजे, कोणत्या दिशाभूल कोणत्या शेतकऱ्याची झाली नाही पाहिजे। शेतकऱ्याला सर्व्हिस चांगली द्या, गाड्यावाले ट्रान्सपोर्टची सर्व्हिस आहे, मार्केट कमिटीची पावतीची सर्व्हिस आहे, इथे कुठल्या प्रकारची लूटमार नाही, दिशाभूल नाही। दुसरी गोष्ट गायीला 3-2.5 महिन्यामध्ये जर काही दगा फटका झाला, सड मुकं निघलं किंवा मायांग जर पडलं तर मार्केट कमिटीची रिसर्च जर तुम्ही दाखला आणि पावती जर बनवली तर मार्केट कमिटी सुद्धा याला रिस्पेक्ट करते आणि शेतकऱ्याला कोणची एक फसवणूक होत नाही, त्याला ती गाय सुद्धा बदली करून देतात। आणि गाय जर नसली किंवा सड जरी कोणाचं एखादा मुका असतं किंवा खराब असलं तर त्याचं काय जे प्रोसिजरप्रमाणे पैसे कट होते ते शेतकऱ्याला पैसे पाठीमागे दिले। तर शेतकऱ्यांना पूर्व बोलीमध्ये पूर्ण बोलीमध्ये गायी दिल्या जातात, अंगाची सडाची दुधाची देखील बोली दिली जाते। आज हे शेतकरी आले होते, कसा संपर्क झाला तुमचा आणि तुमच्याकडे कसे आले नेमका शेतकरी? संपर्क झाला म्हणजे कोल्हापूरला कमीत कमी 2 ते 2.5 महिन्यापासून माल द्यायचंच काम चालू आहे। बरोबर। आणि कोल्हापूरच्या गिरायकाने सुद्धा एवढं चांगलं रिस्पेक्ट केलेलं आहे, कुठल्या प्रकारचं यावर घाणवणार नाही, कॅश पेमेंट देणं, कॅश गाय देणं, सारे गाय बघून देणं, कुठल्या प्रकारच्या 2.5-3 महिन्यामध्ये तक्रार नाही। आणि असंच मग संगती होऊन एकामेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये सर्वांचा विषय निघल्यानंतर एकामेकाचा विजय तुपे आहे बुवा, शेतकरी अशोक देसाई साहेब, असे मोठे मोठे व्यापारी चांगले चांगले आहेत तिथं। मग ते हिशोबाने चला आम्ही बघायला येऊ म्हणे। शिर्डीच्या साईबाबासाठी दर्शनाला आले होते सोमवारच्या पारी, मंगळवारी त्यांना काल पुरा मार्केट वगैरे हिंडून दाखवलं। ते म्हणे तुपे पाटील तुमच्या हाताने आम्हाला गाय घेऊन द्या। म्हणलं आमच्याकडे गाय असतात, आमच्या घरी पण गाय आहे, त्या आवडल्या त्या घ्या, नाही आवडलं तर मार्केटमधून मी तुम्हाला गाय देतो। तर 4 गाय घरी आवडल्या, 5 गाय मार्केटमधून घेऊन दिल्या आणि टॉप क्वालिटीच्या गाय काढल्या। सर्व 20+ गाय आहे, त्याच्यामध्ये एक गाय सर्वात मोठी आहे ती 30+ गाय आहे। बरं, आता ज्या गायी दिल्या तुम्ही किती गायी दिल्या? सगळ्या त्या टोटल 9 गाय दिल्या, सर्व टोटल 9 गायी दिल्या। हो। बरं, आता गायींच्या कशा बोली गेलेल्या? नाही, गायींच्या बोली केल्या म्हणजे काय झालं, पूर्ण एक समान रकमेच्या गाय नाही त्या। काही गाय समजा 1,05,000ची, काही गाय 1,30,000ची। आता 1,30,000ची गाय घेतली म्हणजे ती 25+ चालणार, ही दगडावरची रेष। आणि एक गाय जर 1,51,000ची गाय आहे ती 30+ची गाय आहे। पण 30+ सांगायचं कारण म्हणजे 40 लिटर देऊ शकते, पण आम्ही 30+ सांगतो। 31 दिलं तर गिरायकाचं समाधान त्याच्यामध्ये राहील आणि याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा ड्रॉप राहील तर ते हिशोबात आमच्यावर जबाबदारी राहील। आम्ही ते काय केलं किंवा काय करायचं, पुढे त्याच्यात काय भविष्यामध्ये याच्यात काय कमी जास्त करायचं। बरं, एखाद्या शेतकऱ्यांनी जर तुमच्याकडनं 10 किंवा 15 गायी खरेदी केल्या आणि दुर्दैवाने एखादी गाय जर खराब निघाली, घरी गेल्याच्या नंतर सडमुख निघालं किंवा एखादी जर गाभण गाय असली, अंग पडलं, तर काय काय प्रोसिजर असते ती गायची? प्रोसिजरमध्ये ज्या गायीचं समजा काही PM वगैरे झालेलं आहे बा, कुठली फॉरेन बॉडी बा, अशा काहीतरी अनेक प्रकारच्या काही जर तिला असा प्रॉब्लेम जर असेल तर ती गाय रिप्लेस होणार, शेतकरी कोणती गाय आम्ही त्याला बदलून देणार। कदाचित समजा आम्ही काही कमिशन खाला असेल किंवा आम्ही गाय जर 2 रुपये नफा खाला असेल तर आम्ही ते पैसे टाकून काही शेतकऱ्याकडून 2 रुपये घेऊन त्याला ती गायची परिपूर्ण करून त्याला ती वाटेल लावून देणार। शेतकरी बंधूंनो, सगळ्यात महत्त्वाचा विषय हा आहे, जर गाय खराब निघाली तुम्ही विश्वासपूर्ण जर व्यवहार केला तर गाय बदलून दिली जाते, रिप्लेस करून दिली जाते, शेतकऱ्याची कुठेही फसवणूक होत नाही। आता आपण शेतकऱ्यांसोबत चर्चा करूयात नेमका कशा पद्धतीने व्यवहार झालेला आहे, काय वाटतं एकंदरीत लोणी बाजारामध्ये तुम्ही आलेला आहे?
नाही, लोणी बाजारमध्ये गाई आम्हाला ब्रीडच्या भेटले आणि ते व्यवहार पण चांगला झाला. चांगला व्यवहार झाला. चांगला व्यवहार झाला. काय सांगाल तुपे शेट बद्दल? तुपे शेटांच्यामुळे आपल्याला गाय भेटले सर्व. बरं समाधानी तुम्ही? हो, आम्ही समाधानी आहे. बरं काय तुमचा काय परिचय? काय ठीक आहे हो, चांगल्या गाई पण मिळायला लागल्या सगळ्या आणि रेट पण बऱ्यापैकी आम्हाला मिळाले आणि ब्रीड चांगलं आहे, महत्वाचं आहे त्याच्यात. घरून येताना काय ठरवून आले होते किती गाई घ्यायच्या वगैरे? घरीन येत्या वेळी आम्ही 7 गाई घ्यायच्या होत्या, आता आम्ही 9 घेतल्या. अच्छा 2 गाई वाढल्या म्हणजे गाई बघून वाढवल्या. होय होय होय. बरं काय वाटतंय समाधान आहे 9 गाई घेतल्या? अगदी नक्कीच समाधानी आहे. या मार्केटमध्ये आल्यानंतर आम्हाला चॉईसला भरपूर मुभा मिळाली. एकच दाखवले आणि हीच घ्या अशी काय जबरदस्ती आमच्यावर झाली नाही. कारण एका गाई पाठीमागे कमीत कमी आम्ही 100 गाई बघितल्या असतील. म्हणजे 1000 गायीतून आपण 9 निवडलेले आहेत, त्यामुळे पूर्णपणे समाधानी आहे. म्हणजे एक गाय घेताना 100 गाई बघितल्या. हो हो हो. म्हणजे तुमच्या चॉईस नुसारच गाई घेतल्या. व्यवहार समाधान अगदी समाधान करा. तर शेतकरी बंधूंनो बघू शकताय शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरचं हे सुख, त्यामुळे त्यांच्याकडे गिराईक येतंय. कारण प्रत्येक बाजार हा मंगळवारी आणि बुधवारी 2 दिवसाचा बाजार असतो. शेतकरी येत आहेत, समाधानकारक व्यवहार होतोय आणि 9 गायींचा या ठिकाणी व्यवहार झालेला आहे. जर तुम्हाला गायी खरेदी करायच्या असतील, कुठलीही फसवणूक होणार नाही, अगदी विश्वासाने या. कारण सध्या काय झालं, सोशल मीडियाचं जमाना आहे. कुठं इंस्टावरती, फेसबुकवरती, यूट्यूबवरती कुठेही कसल्याही पद्धतीचे व्हिडिओ जास्तीत जास्त टाकलेले असतात, त्यामुळे कधीतरी शेतकऱ्याची फसवणूक होऊ शकते. परंतु आपण महाराष्ट्र प्राईमच्या माध्यमातून ज्या गायी देतो, आपलं रजिस्टर चॅनल आहे आणि चॅनलच्या माध्यमातून जर तुम्ही खरेदी केली तर शेतकऱ्याचा देखील विश्वास पडतो आणि उद्या जर भविष्यात काही अडचण आली तर आपण देखील त्यामध्ये मदत करू शकतो. त्यामुळे सर्वांनी विश्वास ठेवून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांचा फायदा होईल. कारण सध्या काय झालं की गायींना मार्केट जे आहे ते अतिशय व्यवस्थित आहे आणि त्यामुळे सध्या आवक पण वाढलेलं आहे. शेतकरी पण आता बाजारामध्ये येत आहेत. परंतु प्रश्न असा होतो की नेमकं जायचं कोणाकडं? एवढा मोठा बाजार आहे, 4000 गायी असतात, 4000 व्यापारी असतात, मग नेमकं जायचं कोणाकडं? त्यामुळं बऱ्याच लोकांना म्हणजे शंका असतात. शंका काय नाही, कस्टमरला काय लागतं फक्त सर्व्हिस, क्वालिटी, फॅसिलिटी आणि सर्व्हिस. अच्छा आता असं गाय दिलं किंवा मी व्यापारी जर असतो 2 रुपये जरी मला भेटले, मी पैसे घेऊन मी निघून जाऊ शकतो. पण ते निघून जाणं, ते आज समजा 500 किलोमीटर जर आपल्याला भरोसा ठेवून इथं येतात तर सर्व्हिस देणं गरजेचं आहे. बरोबर. आणि समजा ते जर पैसे लावायला तयार आहेत तर क्वालिटी देणं हे गरजेचं आहे. 25+ असो किंवा 30+ असो, ती क्वालिटी देणं गरजेचं आहे. गाई घेतल्यात त्यांनी सगळ्या प्युअर एचएफ गाई, प्युअर एचएफ पूर्ण. तुम्ही ब्रीड सर्व बघून घ्या, पूर्ण ब्रीड चांगले, सगळं चांगलं, सर्व व्यवस्थित. तर शेतकरी बंधूंना अजून आपल्यासोबत आहेत अशोकभाई देसाई. खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांकडनं माल शोधून आणणं त्यांची जबाबदारी असते. म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना ज्या गायी पुरवल्या जातात तर त्यांचं एक काम आहे की ते खेड्यावरल्या शेतकऱ्यांकडच्या गायी आणतात, बाजारामध्ये आणल्याच्या नंतर मग दोघं मिळून ते गायी योग्य शेतकऱ्यापर्यंत पोहोचतात. काय अनुभव आहे सध्या? मार्केट कसं आहे? मार्केट चांगलं आहे. चांगलं आहे, शेतकऱ्यांना घेण्यासारखं आहे. घेण्यासारखं आहे. बरं किती गायी असतात आपल्याकडे प्रत्येक बाजारात? कमीत कमी 15 ते 20. 15 ते 20 असतात. आणि या गायी कुठल्या असतात नेमकं? इथल्या खेड्यावरच्या, सगळे खेड्यावर असतात. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर जास्त तापमानाच्या जिल्ह्यामध्ये एखाद्या गायी गेल्या किंवा थंडीच्या ठिकाणी गेल्या तर काही प्रॉब्लेम वगैरे? काही अडचण नाही. आपण ज्याची गाय घेतो का त्याच्या इथला पूर्ण व्हिडिओ असतो आपल्याकडे, त्याच्या गोट्यावर. सगळ्या खेड्यावरल्या गायी असतात. तर शेतकरी बंधूंनो, सगळ्यात महत्त्वाचा विषय हा की यांच्याकडे ज्या गायी असतात त्या खेड्यावरच्या गायी आता महाराष्ट्रातल्याच गायी असतात आणि त्यामुळं तुम्हाला कुठलीही भीती नाही आहे. कोणत्याही वातावरणामध्ये तुम्ही घेऊन जाऊ शकताय आणि एकदम खात्रीशीर व्यवहार तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. महाराष्ट्र प्राईमच्या माध्यमातून तुम्ही संपर्क करा. स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती फोन करून तुम्ही बाजारामध्ये या. एक दिवस आधी आलात, तुमची राहण्याची व्यवस्था होईल, तुम्हाला पूर्ण बाजार दाखवला जाईल, गायी दाखवल्या जातील, तुम्हाला ज्या पसंत पडतील त्याच गायी दिल्या जातील आणि एकदम भावशीर दिल्या जातील, कुठलीही फसवणूक होणार नाही. तर मित्रांनो, आजचा हा व्यवहार तुम्हाला कसा वाटलाय? एकंदरीत टोटल व्यवहार हा कितीचा झालाय सगळा? आता तसं 4 गायांचा व्यवहार 5 लाखाचा आहे. त्याच्यानंतर एक गाय 1,30,000 दिली आपण आणि 4 गाय आपण 5 लाखाच्या दिल्या आहोत. बरं, म्हणजे ते 5च गाय टोटल नाही, पण 4 गाय आहे. आणि एक गाय दिली 1,10,000ला, एक गाय दिली 1,30,000ला आणि एक गाय दिली 1,10,000ला आणि 2 गाय, एक शेवटचा एक व्यवहार केला गाडीत भरणा, म्हणजे त्यांना आवडल्या गाय, तर 2 गाय 1,60,000च्या दिल्या. अच्छा, म्हणजे 80-80 हजाराच्या 2 गाय, 80-80 हजारचा जोडा घेतला. ते एक मिडियम साईज आहे, पण ज्या 7 गाय आहेत त्या पूर्ण टॉप क्वालिटीच्या आहोत. तर शेतकरी बंधूंनो बघू शकताय, जवळपास 1,15,000, 1,10,000, 1,25,000 या दरम्यान काही 80 हजाराच्या पण 2 गायी आहेत. तर आपण गायी बघूयात. 80 हजारच्या ज्या गाय आहेत त्या टॉप क्वालिटीच्या आहे आणि ज्या 1 लाखाच्या 20 किंवा 1 लाखाच्या वर गेल्या त्या टॉपर आहोत. अच्छा, हे लक्षात धरा. म्हणजे त्या 25+ आहोत आणि 80च्या भावाने ज्या घेतल्या ते 20च्या आतमधल्या आसपासच्या गाय. म्हणजे दुधात फरक आहे, 20 लिटर आणि 25-30 लिटर असा फरक आहे. तर आता आपण काय करूया, दावणीवरच्या ज्या गायी आता पहिल्या गायीपासून शेवटच्या गायीपर्यंत त्यांच्या किमती एकदा जाणून घेऊ, म्हणजे शेतकऱ्यांच्या लक्षात येईल. तर शेतकरी बंधूंनो, ही जी दावण आहे, कोणती गाय किती रुपयाला घेतली हे देखील आपण सविस्तर माहिती घेऊया, जेणेकरून तुमचा देखील फायदा होईल. तर बघू शकता, ही जी पलीकडची गाय आहे, काळी गाय,
तर कितीला झाला हिचा व्यवहार? ही 1,10,000 शेतकऱ्याची गाय होती ती आमच्याकडे आली आणि आम्ही त्यांना दिली 1,10,000ला. 1,10,000. ही 20 प्लसची आहोत. 20+ हा ही 20 प्लसची आहोत. अच्छा, ही 21 प्लसची. हा ही 1,10,000ला दिली आपण. अच्छा, 1,10,000 दिली. त्यांच्या बरं, गाय. आता ह्या काय केलं, हे 5 गाय आपण 4 गाय दिल्या. 1 2 3 4. अच्छा, यामधल्या ज्या 4 गायी आता या 4 गाय 5 लाखाच्या आहोत. ह्या 4 गायी तुम्ही एकत्र दिल्या म्हणताय? हा हे 4 गाय एक दिले. 1 2 3 4. म्हणजे ह्या पलीकडच्या 2 आणि या 2. ह्या 2. तर ह्या काय रेटने दिल्यात? हे 5 लाखाला 4 दिले आपण. 5 लाखाच्या. 1.25 लाखाच्या भावाने. तर शेतकरी बंधूंनो बघू शकता, एक गाय आपण फिरवून बघूया. शुभम थोडीशी पुढं वडावर ही गाय. तर हे बघू शकता तुम्ही 4 गायी आता 5 लाखामध्ये घेतलेल्या आहेत. इकडे आला असेल. तर गाय बघू शकताय तुम्ही, एकदम छाती एवढी खांद्यापर्यंत उंची त्या गायची आणि त्याची क्वालिटी तुम्ही बघू शकताय. सड वगैरे बघू शकताय तुम्ही गाय कोणत्या क्वालिटीची आहे. आणि 15 ते 20 दिवस तिला बाकी हा, हा. आहे. तिचा 20 तारखेला नाव संपतो. अच्छा. आणि वरून एक 8-9 दिवस ती घेते. हा, हा. म्हणजे त्या हिशोबात तिची कल्पना वेगळी. म्हणजे ती ज्या टायमाला गायला ज्या टायमाला दुधाला चालेल तर ती 30+ चालायला पाहिजे आमच्या हिशोबाने. बघू शकता शेतकरी बंधूंनो, 30+ चालणाऱ्या गायी आहेत. ह्या 4 गायी एकसारख्या शिक्क्याच्या 5 लाखामध्ये व्यवहार झालेला आहे. आता पुढच्या ह्या ज्या गायी आता ह्यांचा काय रेट झाला होता? आता ही जी आहे छोटी आहे हा. आणि तिकडून 1 नंबर आहे. अच्छा, पलीकडची एक. त्या 80च्या भावाने अच्छा, घेतली. ह्या 2 80च्या आहेत. पलीकडची एक आणि ही एक. हा. आणि मधली मधली जी आहे ती 1,30,000ची आहोत. 1,30,000 हा ती कच्च्या होती. 2 दात पहिल्या वेचाची ती. बरं, दाताला कशी 20+ 2 दाता होती. बरं, आता या सगळ्या ज्या गायी दिलेल्या आहेत ह्यांचे दात वगैरे बघून घेतले हो हो पूर्ण दाताला शिल्लक आहे पूर्ण. म्हणजे असं नाही का 6 दात झाली 4 दात 2 दात 6 दात 4 दात 2 दात 6 दात. अच्छा. त्याच्यामुळे त्यांचे हायलेशन पण निघतं का 4-4 3-3 वर्ष गोठ्यामध्ये जरी ठेवल्या आता तिथं कुठल्या प्रकारचा ड्रॉप नाही. ते सक्सेसफुलच राहते त्याच्यामध्ये. गोठ्याच्या बाहेर काढायची गरज नाही. किंवा मग घेतले काहीतरी एक वयस्कर घेतलं मग एक झोप पिळलं परत ते म्हणजे मार्केटमध्ये असं कुठल्या प्रकारची दिशाभूल चौक आहे नाही. सर्वांच्या एक साऱ्या विचाराने हा माल घेतला गेलेला. तर शेतकरी बंधूंनो बघू शकताय, आज कोल्हापूरचे गड इंग्लजचे शेतकरी लोणी बाजारामध्ये आले होते आणि आल्याच्या नंतर त्यांनी ह्या 9 गायी खरेदी केलेल्या आहेत आणि अतिशय विश्वासपूर्ण व्यवहार या ठिकाणी झालेला आहे. चांगल्या क्वालिटीच्या गायी शेतकऱ्यांना भेटलेल्या आहेत. शेतकरी देखील खूप समाधानी झालेले आहेत. तुम्हाला जर काही खरेदी करायची असतील तर तुम्ही देखील कॉन्टॅक्ट करू शकताय. स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती फोन करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कारण हा व्हिडिओ तुम्ही जर शेअर केला तर आपल्या महाराष्ट्रातल्या एखाद्या शेतकऱ्याचं भलं होऊ शकतं. कारण चांगल्या दावणीवरती विश्वासपूर्ण व्यवहार करणाऱ्या एखाद्या व्यापाऱ्याकडे जर शेतकरी आला तर आपल्या शेतकऱ्याचा फायदा होणार आहे. या भावनेने तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अजून एक ही गाय टॉप आपण बघू शकता. ही गायीची कास वगैरे बघा. ही जी गाय आता त्यांनी आपल्याला सांगितलं होतं 1,10,000ची गाय. अच्छा, ही 1,30,000ची 1,30,000ची 2 दात गाय बघू शकताय. 2 दात म्हणजे काहीच वय नाही आहे गायचं. हां हां हां. तर बघू शकताय 1,30,000ची एकदम हाईट वगैरे बघू शकताय. टॉप गाय आहे ही. 1,30,000ची गाय. तर अशा पद्धतीने व्यवहार या ठिकाणी झालेला आहे. आणि आता आपण शेतकऱ्यांकडनं आपण अजून जाणून घेऊया की नेमका त्यांच्या काय भावना आहेत. शेतकऱ्यांना इतर शेतकऱ्यांना ते नेमकं काय सांगतात ते पण आपण जाणून घेऊ. बरं, काय सांगाल तुम्ही? आज ग्रुपने आला होतात आणि सगळ्यांनी मिळून 9 गायी घेतल्यात. तर इतर महाराष्ट्रातले शेतकरी पण आपल्याला पाहतात. तर काय सांगाल शेतकऱ्यांना? नाही, आम्हाला गाय ज्या क्वालिटीचे पाहिजे होते ते क्वालिटीचे गाय भेटले. त्याच्याबद्दल आम्ही समाधान आहे. आम्हाला ज्या ब्रीडचे पाहिजे होते ते गाय आपल्या इथे भेटले. बरं, ज्या किमतीत पाहिजे होते त्या किमतीत भेटले. हो. तर शेतकरी बंधूंनो बघू शकतायत, जशी गाय पाहिजे तशी भेटलेली आहे. ज्या किमतीत पाहिजे त्या किमतीत पण भेटलेली आहे आणि ज्या क्वालिटीमध्ये पाहिजे तशी पण भेटलेली आहे. तर नक्की खरेदीसाठी या. महाराष्ट्रातले शेतकरी बघतायत. लोणी बाजाराबद्दल काय सांगाल? नाही, लोणी बाजार समाधान आहे. आणि लोणी बाजाराचं व्यवस्थापन चांगलं आहे. नियोजन चांगलं आहे. नियोजन चांगलं आहे. अच्छा, तुम्ही डॉक्टर आहे? मी स्वतः डॉक्टर आहे. अच्छा, तर तुम्ही बघून घेतल्या सगळ्या? बघून घेतले. व्यवहार वगैरे एकदम पारदर्शक आहे. ओके, एकदम चांगलं आहे. एकदम चांगलं आहे. तर शेतकरी बंधूंनो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजची जी ही खरेदी झालेली आहे याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि महाराष्ट्र प्राईमला सबस्क्राईब करा.